नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली अपडेट घेऊन आलेले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सन 2025-26 करता ऑक्टोबर महिन्याची आपल्याला निधी मंजूर झालेली आहे. लवकरात लवकर आपल्या बँक अकाउंटमध्ये निधी डी मार्फत आपल्याला इथं पाठवण्यात येतील. ओके, ₹1500 प्रति महिना. 29 ऑक्टोबरचा लेटेस्ट जी-आर असणार आहे. त्यामध्ये माहितीही दिलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडी लावून फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत लेखाशीर्ष दिलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून हा जी-आर आलेला आहे, सामान्य न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून. ओके, आता दिनांक 29 ऑक्टोबर 2025चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. याच्यामध्ये दिलेला शासन निर्णय: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक 2235 सामाजिक सुरक्षा सुरक्षा व कल्याण, समाज कल्याण, त्याच्यानंतर अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाअंतर्गत योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, सहाय्यक अनुदाने व लेखाशीर्षाखाली 3960 कोटी इतका निधी इतका नियत व्यय मंजूर आहे. ओके, आता वित्त विभागाच्या संदर्भ दिन 7/4/2025 रोजीच्या परिपत्रकामध्ये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी विवरणची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना ऑक्टोबर 2025 या महिन्यात आर्थिक लाभ अदा करण्यासाठी लेखाशीर्ष दिलेला आहे. सहाय्यक अनुदान दिलेलं आहे. उद्दिष्ट दिलेलं आहे 410 कोटी 30 लक्ष. ओके, याच्या एवढी 30 लाख एवढी निधी मंजूर झालेली आहे. प्रशासक विभाग प्रमुख म्हणून सचिव व महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पनीय निधीमधून प्रणालीमधून वितरित करण्याची शासन मान्यता प्रदान करते आहे. कितव्या महिन्याची? ऑक्टोबर 2025 महिन्याची निधीबद्दल इथं चालू आहे, जी की मंजूर झालेली 410 कोटी 30 लाख रुपये. ओके, आता याच्यामध्ये दिलेलं आहे सदर निधी हा अर्थसंकल्पनीय वितरण प्रणालीवरील वितरित करण्यात आलेला आहे. सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रण अधिकारी यांनी विविध पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा. सध्याच्या शासकीय धोरणा अनुसरण मंजूर आराखड्यानुसार याच 5 वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेली तरतुदीतून झालेल्या खर्चांचा अहवाल लेखाशीर्षनिहान, उपलेखाशीर्षनिहान तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टे निधीतून माहिती निधी उपयोगिता प्रमाणपत्र संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्त समाज कल्याण, संबंधित प्रादेशिक व उप आयुक्त समाज कल्याण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व महिला व बाल विकास विभाग यांना प्रत्येक महिन्यात 10 तारखेला पाठवण्याची दक्षता घ्यावी. किती तारखेला आपल्याला ही निधी भेटणार आहे? प्रत्येकी महिन्यात आपल्याला 10 तारखेला ही निधी येणार आहे. त्याच्या ऑक्टोबर महिन्याची पण आपल्याला 10 तारखेला इथं मिळेल. ओके, तुम्हाला इथंच याची मग तुम्हाला याची व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल पुढे. ओके, विभागाने अनुसूचित जातीच्या व नववृद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच अनुसूचित जाती व नववृद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमाअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधींच्या विनियोगित अनुसूचित जातींच्या नववृद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिताच होईल. याबाबतच विभागाने दक्षता घ्यावी. सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांची लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही. म्हणजे याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे? आपल्याला कोणताही एका योजनेचा लाभ मिळू शकतो. एक तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, नाही तर संजय गांधी अनुदान योजना, नाही तर श्रावणबाळ सेवा निवृत्ती योजना. ओके, यापैकी आपल्याला एक योजनामध्ये लाभ मिळणार आहे. याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी. आता त्यामध्ये दिलेल्या 5 नंबरला सदर शासन निर्णयामध्ये वितरित करण्यात आलेल्या निधी खर्च करताना विभाग प्रमुख तसेच नियंत्रण अधिकारी महाराष्ट्र अर्थ संपर्क नियमपुस्तिका वित्तीय अधिकार नियम पुस्तिका यामधील वित्तीय नियम तसेच वित्तीय विभागांच्या संदर्भ 7/4/2025 मध्ये परिपत्रकातील दिलेल्या निर्देशनाचे काटेकोरपणाने पालन करावे. ओके, त्याच्यामध्ये दिलेल्या संपूर्ण माहिती वगैरे. ओके, अशा पद्धतीचा हा जी-आर आलेला तुम्हाला 10 तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये प्रत्येक महिन्याला पैसे मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्याची ह्या 10 तारखेला तुम्हाला ऑक्टोबर नंतर नोव्हेंबरमध्ये मिळणार 10 तारखेला. ओके, ऑक्टोबर महिन्याची. तर अशा पद्धतीने आता उपाययोजना ठेवलेली आहे. 10 तारखेला प्रत्येक महिन्यात तुम्हाला ही
पैसे भेटणार आहेत. ओके. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला लवकरात लवकर 10 तारखेला तुमच्या पैसे अकाउंटमध्ये येतील. काही डाऊट असेल तर मला तुम्ही हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला याची PDF फाईल डाउनलोड करायची असेल तर Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपला मी शेअर करून देईन. तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याच्या शेअरिंगच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. ओके. त्यानंतर व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे, केल्याने मला मोटिवेशन देतं आणि चॅनलवर पहिली वेळ असेल तर मित्रांना शेअर करायचं आहे आणि पहिली वेळ असेल तर सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊनच असतो आणि नवीन योजना इथे घेऊनच असतो आपल्या चॅनल. अशाच योजनांसाठी, जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.